कव्हर करून आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकतात का? आमच्यासोबत आमचे एक सिनियर्स असे खेळाडू गिरकर साहेब आहेत. फार मोठा असा दांडगा अनुभव, लेदर क्रिकेट म्हणा, टेनिस क्रिकेट म्हणा, आजही या मैदानात येणं ही देखील खूप मोठी गोष्ट आहे. हॅट्स ऑफ टू आमचे जेवढे देखील सिनियर खेळाडू आहेत त्यांना हॅट्स ऑफ. संजय, गोलंदाज संजय फ्रॉम द गार्डन एंड टू जम्बो. पहिलं म्हणूनच आपण म्हणतो की जेव्हा आपण आपली पहिली ओव्हर पहिला चेंडू टाकतो तेव्हा आपला हात फ्री करण्यासाठी आपण चेंडू एक प्रॅक्टिस करतो. कदाचित हात चेंडू त्यांनी न करता त्यांना असतो फुलटॉसच्या स्वरूपात, षटकारच्या रूपात. सेकंड बॉल आणि कायसा, ओ माय गॉड, दॅट वॉज अ लिटिल बिट ऑफ आपण म्हणू शकतो रिप्ले ऑफ द बॉल. परत एक आखूड टप्प्याचा चेंडू बॅक फूटवर येऊन पूल करून उंच हवेत षटकारच्या स्वरूपात जम्बो. ज्या जम्बोंनी आपल्या गोलंदाजीतून जे धावा दिल्या होत्या त्या ते परत नक्कीच गोळा करतायत आपल्या संघासाठी फलंदाजीच्या रूपातून. 2 चेंडू 2 षटकार 12 धावा. दॅट्स अ ग्रेट स्टार्ट. खूप चांगली सुरुवात, एक पॉझिटिव्ह स्टार्ट म्हणू शकतो आपल्या संघासाठी. काहीसा कान मंत्र देताना संजयला आपले काहीसे सिनियर्स खेळाडू की कशा प्रकारचे दोन्ही चेंडू कुठल्या प्रकारचे होते, नेक्स्ट रणनीती पुढचे 4 चेंडू कशा प्रकारे तुम्हाला टाकायचे आहेत, कदाचित तो कान मंत्र त्यांच्या मित्रांनी त्यांना दिलेला आहे. पाहूया तो कान मंत्र ते पूर्ण करू शकतात का? कारण जम्बो आपल्याला लिहित आहेत 2 चेंडू 2 षटकारांच्या नंतर तिसरा चेंडू. संजय, फ्लाइटेड डिलिव्हरी आपण म्हणू शकतो. अगदी राईट स्पॉटवरती तो लँड केला होता, त्यामुळे काय तो खेळू शकले. एका धावाच्या स्वरूपात आपण 13 धावा. संजयना दिलेला मंत्र कदाचित तो त्यांनी वापरलेला आहे आणि तो त्याचा नक्कीच त्यांना फायदा झाला. केवळ 1 धाव देण्यात आली. एक चांगलीशी फ्लाईट होती म्हणू शकतो आपण. फ्लाइटेड डिलिव्हरी ज्याला आपण म्हणतो. संजय, योगेश चारी दिशांना आपली नजर फिरवताना की मला कुठला चेंडू कुठल्या दिशेला फिरकवायचा आहे. संजय, येस, आणि दॅट्स ग्रेट फिल्डिंग. आपण एका धावाच्या जस्ट एक धाव भेटली आहे ती योगेश यांना. 1 धाव आफ्टर 14 धावा झाल्या. 14 धावा झालेल्या आहेत. ते 4 चेंडू 2 चेंडू आपले थोडेसे खराब पडल्यानंतर नंतरचे 2 चेंडू त्यांनी खरोखर त्याच्यात आपण म्हणू शकतो करेक्शन केलेली आहे आणि त्या करेक्शनमधून आपल्याला पाहिलं केवळ 1 धावा त्यांना द्यायला भेटलेल्या आहेत. संजय, जम्बो परत एकदा स्ट्राईकवर ज्यांनी 2 चेंडूवरती 2 षटकार लगावले होते. पाहूया परत तोचलाही त्यांना सापडतोय का. संजय, आणि मला वाटते जम्बो समोर आल्यावरती कदाचित त्यांना एक वेगळं हे येते, कारण दोन्ही चेंडू जे शॉर्ट पिच केले होते तोच चेंडू परत आपल्याला पाहायला भेटलेला आहे आणि त्या स्वरूपात जम्बो याने तोच तुम्हाला रिप्ले दाखवलेला आहे षटकारच्या रूपात. सो द स्कोर मुव्हिंग टू स्कोर बोर्ड. पुढे चाललाय अगदी धावताय वेगाने चाललाय तो 20च्या रूपात. 20 धावा झालेल्या आहेत आफ्टर द एंड ऑफ 5 चेंडू नंतर. 5 चेंडू 20 धावा. खरोखरच एक पॉझिटिव्ह सुरुवात, एक पॉझिटिव्ह ओव्हर भेटलेली आहे ती गोपी 11ला. आणि त्याच्यात महत्वाचा वाटा आहे तो जम्बो ज्यांनी 3 षटकार लगावलेले आहेत. संजय,
आणि दॅट्स ए बाउंड्री. चौकार धावा, चौकार, 4 धावा सर, 4 धावा. आणि 5व्या चेंडूवर 4 धावांच्या स्वरूपात जम्बोने आपला लय चालू ठेवलेला आहे. 24 धावा. आणि ॲट द एंड ऑफ फर्स्ट ओव्हर, पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 24 धावा. 67 धावांचं लक्ष होतं. त्याच्यातल्या निम्म्या धावा त्या पहिल्या ओव्हरमध्ये 24 धावा दिलेल्या आहेत त्या संजय यांनी. आणि त्याच्यात सगळ्यात मोठं योगदान आहे ते जम्बो. खरोखर जम्बोने गोलंदाजीमध्ये जे त्याचे एक कमबॅक म्हणू शकतो फलंदाजीच्या रूपात त्याने. जम्बो 24 मधल्या 23 धावा आणि जम्बोनेच आपल्या खात्यामध्ये जमा केलेल्या आहेत. आणि हिशोब बरोबर केलेला आहे तो जम्बो याने. मगाशी त्यांच्या गोलंदाजीमध्ये 24 धावा दिल्या होत्या. त्या 24 धावा त्यांनी ह्या पहिल्या ओव्हरमध्ये काढलेल्या आहे. आता ह्याच्या पुढे त्यांचा स्कोर चालू होईल. बोनस. योगेश ऑन स्ट्राइक. अंकुश आले ते उंच पुरुष गोलंदाज. अँड दॅट गोस ओव्हर द हेड्स. चांगलं क्षेत्ररक्षण. अँड दॅट वॉज अ परफेक्ट थ्रो. 1 धाव. 25 धावा. मगाशी बोनकोडे संघातले आमचे खेळाडू होते प्रशांत. काय सर, सूर्यकुमार पॅटर्नचा शॉट प्रयत्नात होता. मी बेंड करून आपली बॅट बॅक साईडला फिरवून चौकाराच्या प्रतीक्षेत. अंकुश. आणि ही मिसेस इट. एक फुलटॉस चेंडू होता. खूप चांगला त्याचा उपयोग करू शकले असते. पण आपण म्हणतो ना फुलटॉस आल्यावरती जी प्रतिक्रिया असते कुठे मारू, आणि त्या नादातच कदाचित तो चेंडू हुकला असावा. योगेश ऑन स्ट्राइक. हवेत गेलेला चेंडू पाहूया. खेळाडू बॉल खाली येतोय का. काहीसा शॉर्ट चेंडू लँड्स इन द स्नोमॅन्स लँड. आणि 2 धावांवरती समाधान मानावं लागेल ते योगेश यांना. हवा बरेच वेळ हवेत होता परंतु खेळाडू काय चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही. एक कॅच घेणं म्हणजे तुम्हाला जेव्हा बॅट्समनवरती तुमची नजर असते तेव्हा त्याची बॅट हालते तेव्हा तुमच्या लक्षात यायला हवं की हा चेंडू नक्की माझ्या दिशेने येणार आहे. आणि तिथून जी तुमची रनसाठी कॅचसाठी स्टार्ट रनअप होतो, जर तो योग्य असेल तर नक्कीच तुम्ही कॅचपर्यंत पोहोचू शकता. दॅट वॉज अ ग्रेट फ्लॅट शॉट म्हणू शकतो आपण. ग्रेट शॉट. खूप छान असं सुंदर षटकार. 6 धावा आलेल्या आहेत ते योगेशच्या माध्यमातून. आणि आता स्कोर पोहोचलाय तो 34 धावा. आपण 50% स्कोरवरती आलेलो आहोत. पुढचं 50% आता पुढच्या 3 ओव्हरमध्ये यांना करायचं आहे. दुसरं ओव्हर चालू आहे. अंकुश यांना काय लय भेटत नाहीये बॉलिंगचा. प्रयत्नात आहे की कशा प्रकारे बॅट्समनला जागेवर उभं ठेवता येईल. परंतु योगेशाने तो षटकार लावून त्यांना दाखवून दिलेलं की आम्हाला ही मॅच लवकरात लवकर संपवायची आहे. अंकुश टू योगेश. आणि परत एक प्रयत्न होता परंतु टायमिंग काय परफेक्ट नव्हता. एक धावावरती समाधान मानावं लागेल तो योगेश. आणि ॲट द एंड 2 षटकारांच्या समाप्तीनंतर गोपी 11ची जी धावसंख्या झाली ती 35.
म्हणजे पुढच्या 18 चेंडूमध्ये त्यांना हव्या आहेत त्या 32 धावा. 18 मध्ये त्यांनी 35 केलेल्या, 12 मध्ये 35 केलेल्या आहेत. त्यामुळे आता पुढच्या 18 मध्ये त्यांना 32 धावा काढायच्या आहेत. इर्शाद आपण म्हणू शकतो एक ऑलराऊंडर खेळाडू आपल्या संघासाठी. आपल्याला कळलं की ज्या पद्धतीने त्यांनी बॅटिंग केली होती आणि परत त्यांच्या हातात चेंडू दिला गेलाय, त्याच्यावरून कळतं की त्यांचं एक ऑलराऊंडर व्यक्तिमत्व आहे ते. इर्शाद goes high into the sky आणि that was a great catch. पहिल्या चेंडूवरती पहिला हादरा दिला तो इर्शाद याने. योगेश जे फुल फॉर्म मध्ये, फुल स्विंग मध्ये होते, आपल्या संघासाठी 50% धावा काढून त्यांनी पुढची जी वाटचाल आहे आपल्या पुढच्या खेळाडूंसाठी दिलेली आहे. इर्शाद एक ऑलराऊंड परफॉर्मन्स. इर्शादने मगाशी फलंदाजी करताना वैयक्तिक 30 धावा काढल्या होत्या. त्याच्यात आपल्याला त्यांचे उत्तुंग षटकार पाहायला भेटले होते आणि तेच आज आता गोलंदाजीसाठी अगदी पहिल्या चेंडूवरती त्यांनी विकेट घेतलेली होती आपल्या संघासाठी. विजय चव्हाण यांनी अतिशय सुंदर झेल टिपून इर्शाद यांना त्यांची पहिली विकेट दिलेली, आपल्या संघासाठी विकेट घेण्यासाठी इर्शादसाठी मदत केलेली आहे. आणि योगेशच्या रूपात खरोखर गोपी इलेव्हन यांना पहिला हादरा भेटलेला आहे. इर्शाद, ओ माय गॉड, आणि दॅट इज अ ग्रेट कॅच. व्हॉट अ कॅच यार. संदेश चालत चालत आले आणि परत अगदी धावत धावत परत पहिल्याच चेंडूवरती इर्शादने खरोखर दाखवून दिलेलं की व्हॉट ए स्ट्रॉंग परफॉर्मन्स असतो तो. एक ऑलराऊंडर खेळाडू आपल्या संघासाठी किती महत्त्वाचा असतो हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. 30 धावा फलंदाजीतून आल्यावरती परत त्यांनी गोलंदाजीमध्ये 2 चेंडू 2 विकेट घेतलेले आहेत ते आपल्या संघासाठी. आणि अशा प्रकारे ते हॅट्रिकच्या लाईनीत आहेत. पाहूया हॅट्रिक पूर्ण करू शकतात का ते. इर्शाद ऑन हॅट्रिक. आणि पुढचे जे खेळाडू आले ते दिनेश, डावखोरा खेळाडू आपण म्हणू शकतो, एक लेफ्ट हँडेड बॅट्समन. हॅलो, बघा लाईफच्या ECG प्रमाणेच क्रिकेटचा खेळ असतो. जसं हार्टचं ECG असतं, वर खाली वर खाली वर खाली. आपण पहिल्या 12 चेंडूमध्ये जो खेळ पाहिला तो ECG ग्राफ होता, तो होता गोपी इलेव्हनच्या बाजूने, ज्याच्यामध्ये 12 चेंडूमध्ये त्यांनी 35 धावा काढल्या होत्या. पण तोच ECG थोड्या वेळाने खाली आलेला आहे आणि तो आलेला आहे गावदेवी संघाच्या पडल्यात. सेन्सिबल क्रिकेट म्हणू शकतो. बॅकफुटवर येऊन पुश केलेला चेंडू, 1 धाव. आणि मी जसं म्हणत होतो ECG जो आहे तो एका बाजूला गोपी इलेव्हनच्या भागात होता आणि आता परत तो आलेला आहे तो गावदेवीच्या भागात, कारण 2 चेंडूवरती सलग त्यांनी 2 विकेट घेतलेल्या आहेत. समीकरण बरंच, कारण त्यांनी 2 अगदी महत्वाचे खेळाडू टिपलेले आहेत ते गोपी इलेव्हनचे. इर्शाद 2
जम्बो ज्याने खरोखर 25 धावांच्या मध्ये 23 धावा त्यांच्या होत्या, ते खरोखर ह्या ओव्हरमध्ये अगदी नॉन स्ट्राईकवर उभे होते आणि उभे राहत त्याने जो बॉलरला रीड केलेला आहे आणि त्या रीडिंग मधून त्याने चौकार गाठलेला आहे. जम्बो याने खरोखर पहिल्या ओव्हरमध्ये एक सेन्सिबल क्रिकेट आपण म्हणू शकतो की तुमचा खेळाडू जो खेळतो स्ट्राईकवर, ज्यांनी 23 धावा काढलेल्या आहेत, तुम्ही नवीन बॅट्समन येता नॉन स्ट्राईकवर, तुम्ही स्ट्राईक रोटेट करून इन फॉर्म बॅट्समनला बॅटिंग द्यायला पाहिजे, कारण 5 चेंडू त्याने असेच घालवलेले आहेत. हे जर जम्बोच्या हातात आलेस कदाचित षटकार किंवा चौकार अजून भेटले असते. इर्शाद बॅकफुटवर येऊन परत पूल केलेला आहे आणि चौकार. पहा खेळाडू मध्ये कसा फरक आहे, तो चौकार भेटलेला आहे. तो पहिले 3 चेंडू त्यांनी नॉन स्ट्राईक वरती उभं राहून पाहिलं की माझे खेळाडू मित्र कशा प्रकारे आउट होतात आणि त्यांना जेव्हा चान्स भेटलेला तर त्यांनी दाखवून दिलेलं कसं खेळावे. 2 चेंडूमध्ये 2 चौकार त्यांनी लगावलेले आहेत आणि तरी एक शेवटचा चेंडू त्यांना खेळायचं भाग्य भेटणार आहे. पाहूया. 44 धावा, 13 चेंडू 23 धावांची आवश्यकता. 13 चेंडू 23 धावा. जम्बो दॅट्स कॉल्ड अ सेन्सिबल क्रिकेट आणि 1 धावावरती समाधान मानावं लागले. दॅट वॉज अ गुड डिलिव्हरी, कमबॅक म्हणू शकतो आपण. आणि 18 चेंडू नंतर 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव झाल्या त्या 45. 12 चेंडू 22 धावा. जेवढे देखील सामने झाले प्रत्येक सामना हा खूप रंगतदार झालेला आहे आणि खरोखर अशी एक नावाजलेली जेव्हा टुर्नामेंट आपण खेळतो तर प्रत्येक सामना हा रंगतदारच झाला पाहिजे. ह्याच्यातूनच कळतं की कुठल्या 12 चेंडू 22 धावांची आवश्यकता आहे. जसं म्हणत होतं की सगळेच सामने रंगतदार झालेले आहेत, तर टुर्नामेंटच रंगतदार किंवा महत्वाची असली तर सामने हे नक्कीच रंगतदारच होणार. हॅलो. आणि मनीष जैनला बलोच साहेबांकडून बक्षीस आलेलं आहे. जर त्यांनी कॅच माजिद बलोचकडून झेल किंवा जर ते फिल्डिंग करतात तर त्यांना बक्षीस रूपी त्यांना त्यांच्या मित्राकडून बक्षीस भेटणार आहे. प्रत्येक फिल्डिंगसाठी 100 रुपये आणि कॅचसाठी 500 रुपये. आणि दॅट वॉज अ ग्रेट डिलिव्हरी. काहीसं खेळू शकले नाही. इट वॉज अ ग्रेट डॉट. एक सिंगल धावांच्या आणि लेग बाईसच्या स्वरूपात अटीतटीचे हे शेवटचे घाणामारीचं षटक आहेत 2. तुम्हाला धावा गरजा आहेत त्या 10 चेंडू 20 धावा, म्हणजे प्रत्येक चेंडू हा खूप महत्वाचा ठरणार आहे. धावा कशा येतात ते पेक्षा किती आल्या त्याला महत्व आहे ह्या पुढच्या 10 चेंडू मध्ये. पाहूया. शिरीष 2 जम्बो. आणि IPL मध्ये आणि आत्ताच्या क्रिकेट जगतामध्ये आपल्याला हे असे शॉट्स पाहायला वारंवार भेटतात. एक वेळ होती की कधीतरी पाहायला भेटायचे, पण आता हे अशा प्रकारचे शॉट म्हणजे प्रत्येक फलंदाजाने आपल्याला किती इम्प्रोवाइज केलेलं आहे
किती अभ्यास केलेला आहे त्या शॉट मागे. जम्बो ग्रेट शॉट, इट वॉज अ ग्रेट शॉट. छान सुंदर फटका होता. 4 धावा तुम्हाला भेटलेल्या. त्या 4 धावांच्या साहाय्याने तुम्ही तुमच्या संघाला मदत केलेली आहेत. आणि चेंडू आहेत 9 चेंडू 16 धावा. जम्बो एक जम्बो भागीदारी, एक जम्बो खेळ पाहायला भेटतोय. आणि एक काहीसा रिप्ले, एक सेम त्यांनी आणि परत एकदा चौकार. सर 4 धावा. थँक्यू सर. 4 धावा. जेव्हा तुम्ही खेळता तेव्हा बॅट्समन बॉलरच्या टप्पा जेव्हा रीड करतो त्याला माहिती आहे मला फक्त बॉलला डिफ्लेक्ट करायचं आहे, त्याला दिशा द्यायची आहे, मला कुठल्याही प्रकारची ताकद लावायची नाही आहे. दॅट्स कॉल्ड सेन्सिबल क्रिकेट. चेंडूला दिशा दिलेली आहे मागच्या आणि ह्याही देणी, आणि दोन्ही चेंडूवरती त्यांना चौकार भेटलेले आहेत. 2 चेंडू 8 धावा त्यांनी जमा केलेले आहेत आपल्या संघासाठी. आणि समीकरण आलंय ते 8 चेंडू 12 धावांवरती. दॅट्स कॉल्ड क्रिकेट. तुम्ही प्रत्येक खेळ षटकारांच्या माध्यमातून नाही तर एक छान सेन्सिबल क्रिकेटच्या स्वरूपात 2 चेंडूवरती त्यांनी आपल्या संघासाठी 8 धावा जमा केलेल्या आहेत. तर आता जे आहे ते आपल्याला हवेत 8 चेंडू 12 धावा. शिरीषला लांबून पाहून आम्हाला मलिंगा साहेबांची आठवण आली. काहीशी अशीच उंची, काहीशी अशीच हेअरस्टाईल, काहीशी अशीच रनअप आणि असा काहीसा असाच पेस, आणि त्यात पेसचा उपयोग करतो तो जम्बो. हा शेवटच्या क्षणाला दिशा देत चेंडूला पॉइंटच्या दिशेने परत एकदा एक चौकार भेटलेला आहे. ते जसं मी म्हणत होतो प्रत्येक वेळा ताकदीची गरज आवश्यकता नाहीये. चेंडू ताकदीचं काम करेल, तुम्हाला फक्त त्याला दिशा द्यायची आहे. आणि मागील 3 चेंडूंना त्याने एक सुंदर दिशा दिलेली आहे. 3 चेंडूमध्ये 12 धावा त्यांनी गोळा केलेल्या आहेत त्या आपल्या संघासाठी. 7 चेंडू 8 धावा. 7 चेंडू 8 धावा. बघा आपण सुरुवात केलेली 12 चेंडू 22 धावांवरतून. आपण सुरुवात केलेली 12 चेंडू 22 धावांवरती आणि आता आपण आलो 7 चेंडू 8 धावा. आणि दॅट गोज फॉर अ ब्लॉन्डे. आपण म्हणू शकतो स्ट्रेट ड्राईव्ह लॉफ्टेड ओव्हर द हेडचा शॉट म्हणू शकतो आणि गोज ओव्हर द हेड फॉर अ बाउंड्री. 4 धावा. पुढचं समीकरण द लेटेस्ट रिवाइज समीकरण आहे 6 चेंडू 4 धावा. ग्रेट बॅटिंग जम्बो, ग्रेट बॅटिंग जम्बो. तुम्ही 49 वरती आहात. आम्हाला खूप आनंद होईल जर तुम्ही 50 आजच्या कम्युनिकेशन. 6 चेंडू 4 धावा. 6 आपण खूप मॅच आपण आमचे मगाशी कॉमेंटेटर मित्रांनी सांगितलं होतं शेवटच्या चेंडूपर्यंत कुठला समीकरण काय होईल. आशा आहेत की डॉट चेंडू की शेवटच्या चेंडूपर्यंत काय होईल सांगता येत नाही. असे बरेचसे सामने झालेले आहेत. 6 चेंडू 1 धाव, 1 चेंडू 6 धाव. समीकरण काय होऊ शकतो. आणि पुढचे ओ माय गॉड फुलटॉस चेंडू होता आणि 1 धाव. 1 धावावरती समाधान मानावं लागेल. ते 4 चेंडू 3 धावा. पहा जे आता जम्बो आय नो 49 वर खेळतात ते जम्बो. आम्हाला खरंच खूप आनंद होईल की तुमची 50 आम्हाला पाहायला भेटेल. तुम्ही खूप एफर्ट्स टाकलेले आहेत. 49 वरती खेळतात. या 49 मधून कदाचित तुम्ही तुमच्या संघाला विजयाकडे अगदी अजून जवळ घेऊन जाल. 49 रन्स अँड हर्ष संजू ऑन द बॉलिंग मार्क. या दॅट्स अ ग्रेट फ्लिक आणि इट इज बीन मिसफिल्डिंग झालेली आहे आणि 2 धावा काढलेल्या आहेत त्या जम्बो. वेल प्लेड क्लॅप्स टू. सगळ्यांनी खरोखर टाळ्या वाजून त्यांचं हे करावं. 50 धावा 5
जिंकण्यासाठी एक धाव. वेल प्लेड जम्बो, खरोखर वेल प्लेड. 3 चेंडू 1 धावा, 3 चेंडू 1 धावा. वेल प्लेड जम्बो. सोळा चेंडू मध्ये त्यांनी 50 धावा ठोकलेल्या आहेत. IPLच्या स्कोअर बोर्ड जेव्हा डिस्प्ले होतो तेव्हा खरोखर त्यांचं देखील नाव आपल्याला टाकायला हवं. आणि दॅट वॉज अ फुल टॉस बॉल. इट्स अ नो बॉल आणि दे हॅव वोन द मॅच. नो चेंडू दिलेला आहे सर, तुम्ही काळजी नका करू दिनेश सर. आणि अशा प्रकारे गोपी 11नी पहिला सामना जिंकलेला. दोन्ही संघांचे चौकार देखील आहे. दोन्ही संघांचे खूप खूप अभिनंदन. वेल प्लेड, बेस्ट ऑफ लक फॉर द वेल प्लेड बोथ द टीम्स. गोपी 11 वेल प्लेड. जम्बो आणि नो ऑप्शन, दुसरं काही विचारत नाही. जम्बो तुम्हाला कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीसाठी. जम्बो साहेब या तुम्ही. वेल प्लेड. मॅन ऑफ द मॅच साठी येत आहे ते जम्बो. व्हॉट ए ग्रेट इनिंग. आजच्या टुर्नामेंट मधली आणि आजच्या दिवसातली पहिली 50 मारलेली आहे ती. दुसरी 50 प्रकाशची पहिली होती. सॉरी प्रकाश वेल प्लेड. जम्बो वेल प्लेड.